शेवटी अजित दादा हा काय आकाशात पैसे आणणार नाही किंवा हे पैसे काय अजितदादांनी घरी नेलेले नाही. कारण संजय शिरसाट यांनी थेट अजितदादांवर निशाणा साधायचा प्रयत्न केला किंवा शकुनी मामाची उपमा त्यांना देण्याचा प्रयत्न केला किंवा असा त्यांचा उल्लेख केलेला आहे. कसं बघताय नाही, खरं हे चुकीचं आहे. आता सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट हे माझे चांगले मित्र आहेत, परंतु ते नव्यानं मंत्री झालेले आहेत. मंत्रिमंडळामध्ये 2019-20 वर्ष मी मंत्री आहे. त्यांनी ही गोष्ट ज्यावेळा घडली त्यांना वाटलं असेल त्यावेळा त्यांनी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन बसायला पाहिजे होतं, वस्तुस्थिती समजावून घ्यायला पाहिजे होती. आणि त्याचं समाधान नाही झालं असलं तर मग ते मुख्यमंत्र्यांना भेटू शकले असते. परंतु तात्काळ माहिती न घेता प्रसारमाध्यमांपुढे येणं आणि आपल्याच एका ज्येष्ठ नेत्याला अशी उपमा देणं हे अतिशय अयोग्य आहे. वास्तविक मी अनेक वेळा बघितलेलं आहे, ज्या वेळा शासन एखादं योजना जाहीर करतं त्यावेळेला SC जे लाभार्थी असतात, मग ते संजय गांधी निराधारचे असतील किंवा सगळ्याच योजनांची, तर ते मागासवर्गीयांचे पैसे, दलितांचे पैसे हे सामाजिक न्याय विभागातूनच देतात. आदिवासी लाभार्थ्यांचे पैसे हे आदिवासी विभागामार्फतच दिले जातात. शेवटी अजित दादा हा काय आकाशात पैसे आणणार नाही किंवा हे पैसे काय अजितदादांनी घरी नेलेले नाही. हे शेवटी सगळ्यांनी मिळून, विशेषतः त्यांचे नेते एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि एकंदरीत त्याचा आवाकाच इतका मोठा आहे की दर महिन्याला पैसे देताना ओढाताण होती, हे साहजिक आहे. तर यावेळेला सुद्धा आपण एप्रिलचे पैसे मेच्या 1-2 तारखेला आले आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी हे जर पैसे वापरले असतील तर यामध्ये अशा उपमा वापरणे बरोबर नाही. मी खरोखर संजय शिरसाट साहेबांना एक मित्रचा सल्ला देईन की अशी विधानं करण्यापूर्वी आपण याची शहनिशा केली पाहिजे आणि प्रसार माध्यमापुढे जाण्यापासून आपण वाचलं पाहिजे.